मी बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेले आहे. तिथे सिलिकॉन व्हॅली बिझनेस जर्नल साठी सुद्धा इंटरव्ह्यू दिलाय. पण आपल्या लोकल चॅनलसाठी आय एम गेटिंग अन अपॉर्च्युनिटी टू इंटरव्ह्यू टुडे. त्यासाठी मी आभारी आहे. योग्य ती करेक्ट इन्फॉर्मेशन देणे माझ्यासाठी फार महत्वाचे आहे. अँड आय हॅव ऑलवेज ट्राईव्ह टू डू दॅट. नेहमी प्रयत्न केलाय आणि तेच आपण आजच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा होपफुली क्लिअर करूया. आणि मी बघत होते की राकेश शर्मा फायटर पायलट झाले, तर दॅट्स व्हॉट आय डिसाइडेड की मी सुद्धा त्यांच्यासारखी फायटर पायलट होणार. मी फायटर पायलट होण्याची क्रायटेरिया काय आहे, ते कंडिशन्स काय आहेत, ते क्वालिफिकेशन्स काय लागतात याची माहिती काढली न्यूजपेपर्स मधनं. टाइम्स ऑफ इंडियामध्ये ऍसेंट जर तुम्हाला आठवत असेल सप्लिमेंट असायचा, तर त्यामुळे मग मी अगदी निराश झाले की आता सगळं संपलं, इट्स ओव्हर, आता मी काय करणार. बिकॉज मी त्याच गोलसाठी पूर्ण स्वतःला प्रिपेअर करत होते, राईट. सो मी अशा पद्धतीने स्वतःला प्रिपेअर करत होते, पण आय कुडंट अप्लाय टू द एअरफोर्स. आणि मग त्यानंतर इट वॉज लाईक इट्स ऑल ओव्हर फॉर मी. खूप निराश झाले. दॅट समर मला आठवतं की मी खूप रडले, काय करायचं आता MCA करत असताना. सो या, दॅट्स हाऊ इट ऑल स्टार्टेड. आणि मग मी US ला आले ॲज अ सॉफ्टवेअर कन्सल्टंट. सो विल टॉक अबाउट दॅट इन अ लिटल बिट. लाईक आय सेड, मार्गदर्शनाचा प्रश्नच नव्हता. कारण लाईक आय सेड, एक्झाम्पल म्हणून मी फक्त राकेश शर्मा फायटर पायलट बनले तर त्यांनाच फॉलो करत होते की मला यांच्यासारखं फायटर पायलट बनायचं. कल्पना चावला मॅम सुद्धा, म्हणजे शी ऑल्सो वॉज नॉट इन द स्पेस प्रोग्राम यात. त्यांनी नासा जॉईन केलेलं नव्हतं. दिनेशच्या मावशींकडे डोंबिवलीमध्ये 5 दिवस, ठाण्यामध्ये माझ्या मावशीकडे, दररोज आम्ही ऍसेंट घेऊन जॉब शोधायला निघायचो. बट 10व्या दिवसापर्यंत आमचं काहीच झालेलं नव्हतं. आम्हाला वाटलं ओके आता विल हॅव टू गो बॅक टू नाशिक. दिनेश इज फ्रॉम नाशिक, ही ग्रो अप इन नाशिक. मध्ये अनिशचा जन्म झाला. तर मी या सगळ्यात अगदी म्हणजे व्यस्त होऊन गेलेले, कम्प्लिटली बिझी. फुल टाइम जॉब, एक बेबी आणि मग घर, या सगळ्यांमध्ये मी इतकी बिझी झाले, मला दुसरं काही विचार करायला वेळ नाही मिळाला. पण 2005 मध्ये हे डोक्यामध्ये सुरू होतं. मी स्पेस शटल्स लॉन्च होताना बघत होते टीव्हीवर, न्यूज मध्ये सारखं असायचं. कारण तेव्हा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बिल्ड करत होते वरती स्पेसमध्ये, राईट. तर हे सगळं बघत असताना माझ्या मनात कुठेतरी सुरू होतं की हे दिस इज माय चान्स. भलेही आता मला उशीर झालाय, मला एक मूल आहे, माझं एज 30 आहे, पण तरी काहीतरी करायला हवं. मी सध्या PhD इन एरोस्पेस सायन्सेसचे कोर्सेस करते आहे आणि आय एम होपिंग टू गेट ऍक्सेप्टेड इन टू द प्रोग्राम. येत नव्हता, पण 2012 मध्ये जेव्हा हा एप्रिलमध्ये कॉल आला केप्लर मिशन साठी, तेव्हा द फर्स्ट क्वेश्चन, पहिला प्रश्न हायरिंग मॅनेजरने विचारला तो हाच होता की ऍक्च्युली आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही दोघांच्या साईडने पहिले होतो जे US ला येत होतो आणि आम्ही आज सॉफ्टवेअर इंजिनियर्स येत होतो, राईट. त्यावेळेला माझ्या मनात जेव्हा आमचे विजाज तयार होते आणि आम्ही इथे येत होतो, प्रवास करत होतो, त्यावेळेला माझ्या मनात माझ्या स्वप्नाकडे मला वाटचाल करता येईल ही कल्पना सुद्धा नव्हती.